यो अश्विन आला आहे म्हणजे परत डोस करा ताप सुरू. तो कसला हुशार आहे आणि मी अडाणी. तो बाहेरच्या देशातनं शिकून आलाय आणि म्या पहिलीचा भोपळा बी फोडता आला नाही मला अजून. तो असं फाडफाड इंग्लिश बोलणार आणि म्या त्याच्या तोंडाकडे बघत बसणार. ह्या टाइमला कोण आला असेल? हे ब्रो, आय एम सो सॉरी. बाय द वे, तू झोपला नव्हतास ना? नाही नाही. अरे पण ह्या टाइमाला तू इथं नाही म्हणजे झोपला नाहीस होय अजून? अरे ऍक्च्युली माझी रूम ना क्लीन नाही अजून. दॅट्स व्हाय आय एम कमिंग. ग्रेट. झालं. आधी रूम मध्ये घुसला आणि आता बेडवर झोपलाय. ह्याचं नखर सण करत बसावं लागणार आहे मला आता. बाकी ब्रो, घोरत नाहीस ना अजून? अरे लहानपणे काय घोरत असतो? टॅब डेंचर मॅन. नाही म्हणजे माझं काय म्हणणं आहे, या उशीचा कापूस पिंजून काढायला नको, असं काही करू नको म्हणजे झालं काय? बाकी बोल, काय म्हणतोस? काय चालू आहे सध्या? म्या काय बोलणार? एवढं काय इशेच नाही इकडं. तू सांग की तिकडं लय इशेच असेल ना? व हा ना, तू कुठं कुठं फिरलास त्याचे फोटो बी दाखव की. ब्रो ऍक्च्युली ना माझं ट्रॅव्हलिंग खूप झालंय. आय एम सो टायर्ड नाव यार. एक काम करू, आपण ना उद्या बोलूया. चल, गुड नाईट. ओफ. Come on. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा कुठं उलटलं देव जाणे. फोन उचलायचा नाही, काम बी करत नाही. जसं काही चिंचुकच देणार होते यांना. कसला भारी चानस होता, परत कोणच नव्हतं. तोवरच डाव साधता आला असता. त्यावर कुठनही अश्विन टपकला. आता ह्याच्या माग माग घरातली बी खुळी झाल्यात. आता पुन्हा कवा अशी संधी मिळेल देवा, देवा देवा देवा. उर्वशे, का ग उगाच देवाला वेटीचे धरायला लागलीस? हा नाही म्हणजे साकडं घालायला कसं बसत्यात तशी बसलीस म्हणून विचारतोय तुला. होय, देवाला साकडं घातलं तरी देवानी ऐकायला पाहिजे ना? व उर्वशे, नक्की काय विचार चाललाय तुझ्या मनात? कुठं काय काय बी नाही. तुला काय आज ओळखतोय का मी? हा खरं काय ते सांग मला. सकाळपासून बघायला लागलोय मी, काहीतरी नक्की जाळं येण्याचं चाललंय तुझ्या डोक्यात. काही जाळं बिळ नाही. हा, तुम्ही काय कानफाटे नाव पाडलंय होय माझं? डास किती झालेत घरात, कोळ्यांची जाळी झालीत, जुराणून पाली डायरेक्ट अंगावरच येतात बघा. म्हणून म्हटलं घरात कोणी बी नाही तर पेस्ट कंट्रोलवाल्याला कॉल लावत होते. अहो तेवढाच डाव साधता आला असता. येतो येतो म्हणाला आणि कुठे उलटला काय माहिती. त्याचाच विचार करत होती. उर्वशे, जे काय सांगालीस ते सगळं खरं आहे ना? नाही, या बी टेपाच लावती. घरात मिळणार मान आणि बाहेरचे भरत्या कान. विश्वास कोण ठेवणार? बरं बाबा, असू दे असू दे. मी आलो जरा जाऊ. उर्वशे, पण जाता जाता आठवलं म्हणून तुला सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. इतकंच महत्वाचं आहे.
यो अश्विन आपल्या घरात आलाय म्हटल्यावर आता सगळी गणितं बदलली आहेत. त्यामुळं एक पण चुकीचं पाऊल टाकायचं नाही आपण. आधीच जेलातली हवा खावा आल्याच नव, आता तरी जरा पाय सुधीनं वाघ. कळलं का? त्या नेत्या पोरासमोर इज्जत घालवशील नाही तर. म्हणा पाय सुधी ना रा. मी कुठे चालले धडपडायला? उगा यांना वाटते मी काहीतरी डाव टाकायला लागली. तर मला टाकायचाच असेल डाव तर मी कुणाला बी भीत नाही. मग तो अश्विन येऊ दे नाही तर तशा बाचा बा येऊ दे, आपला रट्टा फिक्स असतोय. हॅलो अक्षरा. हा हॅलो मॅडम बोला. अगं तू सीए कडे जाऊन आलीस पण त्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही. सकाळी लवकर ये जरा इकडे. हो येते. शरू तू ऐकत नाहीस ना, लगेच माझ्या बरोबर यायचं असतं तुला. हो तू बोल बोल मॅडम ना सॉरी, पण तू काय मुद्दाम केलंस का हे? आणि त्या नाही ही गोष्ट मनात ठेवणार ग, नकळत झालंय की नाही तुझ्या. तरी तुला मनाला हलकं वाटणार असेल ना तर बोल सॉरी. छोटे मालक तुम्ही माझ्या संग बोलूच नका. जावा तुमची कामं बघा जावा. छोटे मालक ऐकून तरी घ्या. हे तू एक शब्दही तोंडातनं काढायचा नाहीस हा. मला तुझा लय राग आला आहे. तू आईला एकटी सोडून गेलीसच कशी? अहो झालं ना आता, बोलले की सॉरी. अजिबात नाही. मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही. तू चुकली आहेस म्हणजे चुकली आहेसा, आणि काय बी करून त्याची भरपाई होणार नाही. सुंदर, उगा का तिच्यावर इतका चिडतोयस? तिनं असं काय केलंय म्हणून इतका टोकरायला लागलायस? अगं आई तिनं गेली ती शर्वरीला माझ्याजवळ बसवून गेली. मग काय झालं? परती गेलीच का? मी तिला सांगितलं म्हणून. अरे सीए कडे महत्वाचं काम होतं, ऑडिटचं काम होतं. मी जायला पण निघाले होते, पर तितक्यात मला चक्कर यायला लागली. अशा परिस्थितीत मी जाणं शक्य होतं का? म्हणून मी तिला पाठवलं. आणि शर्वरी होती माझ्याजवळ. मग का चिडतोयस तू तिच्यावर? हा मग आधी सांगायला काय होतं? मी कशाला चिडलो असतो? तुम्ही मला बोलू द्याल तर ना. तुम्ही ऐकूनच नव्हता घेत काही. समोरच्या माणसाला बोलायला चान्सच नाही देत, कसं बोलणार मी? हा होय होय, समज तुमचंच बरोबर. जाऊ दे, जातोच माहित ना. छोटे मालक अक्षरा जाऊ दे तिला, तू बोल. हा मॅडम. उगाचच बोललो मी आईला. अश्विनचा समदा राग हिच्यावर काढला. पण माझ्या मनातलं हे दुखणं कसं कोणाला सांगणार म्या? मग उगा चिडचिड होतीये माझी. हे एकदम बेस झालं बघ. तू आहेस म्हणून सगळी कामं चोख होत्यात बघ. खरंच मला लई कौतुक आहे तुझं. मॅडम अहो त्यात काय, हे कामच आहे माझं. आता सगळं क्लिअर झालंय ना? आम्ही निघू. अक्षरा एक विचारू? विचारा ना, काही शंका आहे?
नाही, शंका नाही. तू सुंदरला हो. मॅडम, शरूला आणि मला बाहेर जायचंय, उशीर होतोय. आम्ही येऊ? बर, ठीक आहे. I'm so sorry, extremely sorry. इट्स ओके. अहो तुम्ही हसताय काय? तुम्हाला मजा वाटतेय का? अगं का माझ्या वाटत नाही सांग. हे बघ, आपलं आयुष्य आहे ना, हे देखील कॉफी सारखंच असतं. त्यात थोडा कडवटपणाही असतो आणि थोडा गोडवाही असतो. आता त्यातली आपण कुठली चव एन्जॉय करायची हे आपल्या हातामध्ये असतं. हा पण मोस्टली ना लोक गोडवा अनुभवतात. और वो कहते ना क्या कहते, 4 दिन की जिंदगी. आता कसं आहे की ते 4 दिवस पण कसे मजेतच गेले पाहिजे ना. बाय द वे, या डागांकडे बिलकुल लक्ष देऊ नको, कारण तुझ्या ड्रेसवर कॉपी सांडली आहे हे कळत देखील नाहीये. बघ, डाग गायबही झाला. नाईस. तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला आवडलाय. थँक्यू. बाय द वे, ही माझी लहान बहीण शर्वरी. हो, नाईस. काल आपली अनएक्सपेक्टेड भेट झाली होती. हा, थोडा टायमिंग चुकीचा होता, बट इट्स ओके. हाय, हाय अश्विन, नाइस टू मीट. हाय. नाइस टू मीट यू. नाईस टू मीट यू. चला येतो. काय चाललंय ना, काय बी कळत नाही. नुसतं डोसकं फिरायचं काम आहे. काय रे सुंदर, काय बडबडतोयस? काय नाही, तोंडाच्या वाफा घालवतोय नुसता. इथं बॉम्बा जरी मारला ना तरी कोणाला किंमत आहे म्हणा. सुंदर, काय झालंय? आता फक्त बघायची भूमिका घ्यायची बस. म्हणजे काय र? जाऊ दे ना आत्या, कशाला डोसका ताप करून घेतीस. आत्या, हे काय आहे? हा, जरा थंड वाईन म्हटलं तर नरड्यात वताला पाणी बी गार नाही. काय आत्या? अरे बाळा, कशा पायी चिडचिड करतोयस? हा, आत्ताच भरल्या समद्या बाटल्या, लगच्या लगेच पाणी कसं गार होईल सांग? अगं पर आत्या, समद्या बाटल्या संपल्या कशा काय? घरात कोण पाहुणं बी आलं नव्हतं. अरे आपल्या अश्विनला गार पाणी लागत होतं, समद्या बाटल्या तो घेऊन गेला. कसं आहे, तिकडे राहतो ना, तिथं गार पाणी प्यायची सवय लागली आहे त्याला. द्या समजा त्याला गार गार. आम्ही इथनं वाळवंटात आलोय ना. तू कशाला उगा तापतोयस? हा, दम धर की जरा. नाही तापत. आत्या, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे मला. हा, नुसतं आपला अश्विन 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 अश्विन. मला काही किंमतच नाही. जो तो येतोय अश्विनच नाव घेतोय.
अगं ए आत्या अगं तुम्हाला खायला देणार आहेस का मी आज जाऊ बाहेर? अरे आणते की दम धरके जरा. अगं लवकर आण, मला भूक लागली आहे. काय झालंय रा? हा, वाळवंटातून आलो म्हणतोयास आणि उंटावर शेळा हाकायला लागल्यास. काय झालंय? एवढी धुसफूस का करतोयास? काय नाही झालेलं आहे. आणि तू फक्त तशी बोलत बसणार आहेस का मला खायला बी देणार आहेस? हा घे तो मोबाईल पेटव तिकडं का. आत्या हे काय आहे? इडल्या आहेत. इडल्या आहेत हे मला बी दिसतंय. अगं पर तुला माहिती आहे ना व मला इडली आवडत नाही ते. मला कसं सकाळ सकाळ पोहे लागतात ते बी तर्री टाकून. हा हे असं मुळमुळीत खाणं कोण खाणार आहे? अरे मला ठाव आहे पण एखाद दिवस खा की. अगं पर का? अरे अश्विनला माझ्या हातच्या इडल्या खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी स्पेशल इडल्या केल्या. उद्या तुझ्या आवडीचं करू. अरे सुंदर रातच्या दिवस खा की सुंदर. ए सुंदर, अरे इकडे ये की. काय झालं? अशा बेरीच्या का झोंबल्यात तुला? काय झालं फुगाया? काय बी नाही, तू बोल. बर ये बघ. अयो कसलं भारी आहे नातकुळाच. वय नव आवडलं ना तुला? अगं मग काय लय म्हणजे लयच आवडलंय बघ. पर आई तुला माहितीये ना व मला जरा मोठ्या डाळीची घड्याळ जास्त आवडतात. आता तुझी आवड मला माहित नाही वय. हा मग तसं असून बी हे तू माझ्यासाठी घेतलंस होय? येड्या तुझ्यासाठी नाही ते. मग अश्विन आलाय नव, त्याला काही गिफ्ट नको का द्यायला म्हणून आणलंय. म्हणजे आपल्या त्या दसऱ्या चौकातलं दुकान आहे नव, तिथून मागवलं. त्यांचा माणूस आत्ताच देऊन गेला आणि तू समोर दिसलास म्हणलं तुला दाखवावं. घाला काय गोंधळ घालायचाय तू? अरे सुंदर, याला काय झालं? काय रे काय झालं? काय रे आज सकाळ सकाळी एकदम तवा गरम काय झालं? हाय तवा गरम, तू भाकरी भाजतोय सोय? हाय का माझ्यावर कशाला चिडतोय? मी काय म्हणलं होय तुला? तू काय बी म्हणू नकोस. इथं माझीच भाकरी कच्ची राहायला लागली या. अरे पण काय झालं? बारक्या लय घोळ झालाय बघ समजा, आणि माझी ना लय सटकली आहे बघ. अरे भावा
तुझी सटकले ते दिसतंय मला, पण त्या पुढे जरा गाडी जाऊ दे की. काय झालंय ते सांग ना. काल आमचं बंधुराज अश्विन आलाय ना हो घरला. आला वय तू? कधी आला? झाला हा? तुला बी आनंद झाला वय हा? तुझं ना त्या खाटकाच्या बकरावानी असतंय, कधी बी नटतोयस बघ. मला ते विमान आल्याचा आनंद झालता, पण तुला काय आनंद होईना? नाही झाला मला आनंद. यावर तुझं काय म्हणणं आहे? नाही बाबा काय म्हणणं माझं, पण तुला असं बेडकावानी फुगायला काय झालं? असं हाणून की नाही बारक्या तुला आता? अरे मला काय त्रास होतोय बघ की. तुला त्रास दिला होय त्यानं? त्रास दिला? चल, तो ज्या इमानात ना आलाय ना त्या इमानात त्याला परत बसवू, हाणू आणि परत पाठवू. चल तू. अरे तसं नाही हाय पर हाय पर करू नको, लवकर सांग, नाही तर तुला तसा हाणेन ना. अरे तू लय हुशार आहे, शिकलेला आहे, इंग्लिश बोलणार आहे, परदेशात राहून आलेला आहे आणि देखना बी आहे बघ. अरे बाबा, पण या सगळ्याचा तुला का त्रास होतोय? अरे बारक्या, हे समज बघून अक्षरा त्याच्यावर बाळलेली दिसती या. अयो, आणि घरात बी समजासनी त्योच जगात भारी वाटतोय बघ. अरे मग ह्या शब्दामध्ये माझा पत्ता कट झाला तर